आपल्याला भेंडी करायची आहे, तर मस्तपैकी मसाला आपण भेंडी करणार आहोत। तर पाहू शकता इथे छानपैकी आपण भेंडी घेतलेली आहे आणि स्वच्छ धुवून घेतलेली आहेत। आणि भेंडी ही पाहून घ्यायची व्यवस्थित, जेणेकरून कीड कुठे आहे की नाही ती पाहून घ्यायची। तर ही भेंडी मी स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहे। तर आता ही भेंडी आपण कट करून पाहूया। साईडचे देठं आणि शेंड्याचा भाग आपण काढून टाकलेला आहे आणि मध्ये चीर पाडून घ्यायची आहे, जेणेकरून ती चेक करून घ्यायची आहे आपल्याला खराब आहे की नाही। तर पाहू शकता छानपैकी भेंडी आहे, तर अशाच पद्धतीमध्ये छानपैकी चिरून घ्यायची आहे। आणि ही जास्त मोठी भेंडी आहे, त्याच्यामुळे आपण इथे 2 भाग करणार आहोत। तर पाहू शकता मस्तपैकी 2 भाग आपण इथे करून घेतलेले आहे। तर अशी सर्व भेंडी आपण इथे चिरून घेऊया। तर पाहू शकता मस्तपैकी भेंडी आपण चिरून घेतलेली आहे 2 भागांमध्ये आणि मस्तपैकी व्यवस्थित आहे की नाही ती पाहून देखील घेतलेली आहे। जर कीड असेल तर ती बाजूला करून टाकायची आणि मस्तपैकी आपण भेंडी इथे चिरून घेतलेली आहे। तर या भेंडीमध्ये आता आपण तर इथे मी लाल तिखट घेतलेलं आहे, थोडंसं मीठ घेतलेलं आहे, लिंबू, आपण इथे बेसन पीठ घेतलेलं आहे, ते बेसन पीठ आपण टाकूया। थोडं थोडंच बेसन पीठ घ्यायचं आहे, पहिल्यांदा थोडं थोडं बेसन पीठ टाकायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे। अजून थोडंसं आपण बेसन पीठ टाकूया। तर पाहू शकता ही भेंडी आता आपण बाजूला ठेवणार आहोत। तर ही भेंडी आपण साईडला ठेवूया। कांदा घेतलेला आहे, बारीक कट केलेला आहे, टोमॅटो छानपैकी बारीक कट करून घ्यायचा आहे, थोडासा लसूण आपण छानपैकी बारीक चिरून घेतलेला आहे, हिरवी मिरची बारीक कट केलेली आहे आणि इथे आलं आपण किसून घेतलेलं आहे। तर हे साहित्य आपल्याला लागणार आहे। तर कढई छान गरम झाली आहे, त्यामध्ये पहिलंच तेल होतं माझं थोडंसं, तर अजून थोडंसं तेल आपण टाकलेलं आहे। तर यामध्ये आता आपण तेल छान गरम झालं आहे, यामध्ये आता मोहरी टाकूया। तर मोहरी छानपैकी तडतडली आहे, यामध्ये आता जिरे टाकूया। तर यामध्ये आता आपण लसूण पाकळ्या टाकूया। तर लसूण छानपैकी मस्तपैकी फोडणी झालेली आहे, लसूण छानपैकी तळला गेला आहे। यामध्ये आता हिरवी मिरची, थोडंसं आलं किसून घेतलेलं आहे, ते आलं टाकूया, छानपैकी मिक्स करून घेऊया। खमंग फोडणीचा असा छान वास येत आहे आणि अशा प्रकारे भेंडी जर तुम्ही करून पाहिली तर दररोज अशी प्रकारची भेंडी तुम्ही करणार याची गॅरंटी आहे। तर मस्तपैकी खमंग असा फोडणीचा वास येत आहे। आता यामध्ये आपण कांदा टाकूया। कांदा छानपैकी बारीक चिरून घ्यायचा आहे। मस्तपैकी कांदा परतून घेऊया आपण, गुलाबी रंग येईपर्यंत हा कांदा छानपैकी आपल्याला परतून घ्यायचा आहे। आणि व्हिडिओ जर आवडला तर जास्तीत जास्त तुम्ही लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका। बारीक कांदा छानपैकी चिरून घेतला की भाजीमध्ये तो छानपैकी मिक्स होतो, म्हणजे असं वाटत नाही की जास्त आपण कांदा घातलाय, ग्रेव्ही छान होते। तर पाहू शकता मस्तपैकी आपला कांदा हा परतला गेला आहे। आता यामध्ये आपण टोमॅटो टाकूया। शकता मस्तपैकी कांदा आणि टोमॅटो आपले छानपैकी परतलं गेलं आहे। तर यामध्ये आपण थोडासा
पुन्हा लाल तिखट टाकणार आहोत 1 चमचा, जास्त नाही टाकायचं कारण आपण भेंडीमध्ये देखील मसाला टाकलेला आहे. आणि थोडीशी हळद आणि पुन्हा आपण छानपैकी परतून घेऊया. तो खूप भारी होते ही भेंडी. 2 मिनटं मसाला घालून आपण छानपैकी परतून घेऊया. मस्तपैकी कांदा हा आपला परतला गेला आहे. हा जो कांदा आहे परतलेला आपण तो एका ताटलीमध्ये काढून घेऊया. आणि खमंग असा मसाल्यांचा वास येत आहे. तर साईडला ठेवूया आपण. तर पाहू शकता एक 10-15 मिनटं झालेली आहेत आणि आता पाहूया आपण. तर पाहू शकता मस्तपैकी भेंडीला हा छानपैकी मसाला व्यवस्थित लागला गेला आहे. लिंबू पिळला आहे आणि मीठ टाकलं आहे, त्याच्यामुळे पाणी सुटलं आहे आणि मस्तपैकी बेसन पीठ सर्व भेंड्यांना व्यवस्थित लागलेलं आहे. पाहू शकता. आता आपण गॅस पुन्हा चालू करूया आणि कढईमध्ये तेल टाकूया. तर पाहू शकता कढईमधलं तेल छानपैकी गरम झालं आहे आणि ह्या ज्या भेंड्या आहेत आपण त्या टाकून घेऊया. मस्तपैकी तेलावरती परतून घ्यायचे आहेत. मस्तपैकी भेंडी आपण छानपैकी 2 मिनटं परतून घेतलेली आहे. पाहू शकता. आता या भेंडीला आपण छानपैकी वाफ काढूया. तर एक 5 ते 10 मिनटं झालेली आहेत आणि आता छानपैकी वाफ काढली आहे आपण भेंडीला. तर पाहू शकता मस्तपैकी भेंडी आपली छानपैकी वाफवली आहे, मऊसूत झालेली आहे. तर ही भेंडी आता आपण एका डिशमध्ये काढून घेऊया. हा जो कांदा आहे आपण परतून घेतलेला तो आता कढईमध्ये टाकूया आणि याच ताटलीमध्ये आपण पाणी टाकणार आहोत. यामध्ये आता पाणी टाकूया आपण. मध्येच आपण अर्धा चमचा गरम मसाला टाकणार आहोत. थोडीशी कोथिंबीर आणि छानपैकी उकळी आणायची आहे. एक 2 मिनटं आपण छानपैकी उकळी आणूया. तर पाहू शकता मस्तपैकी उकळी यायला लागलेली आहे. जी भेंडी आहे ती यामध्ये आपण टाकणार आहोत. पाहू शकता छानपैकी उकळी येऊन द्यायची आहे आणि मगच भेंडी टाकायची आहे. उकळीच्या आधी भेंडी टाकायची नाही आहे. तर मस्तपैकी आता यामध्ये आपण भेंडी टाकून घेऊया. थोडंसं आपण मिक्स करून घेऊया आणि थोडीशी आपण कोथिंबीर घालूया. दोन मिनटं छानपैकी वाफ काढूया आणि गॅस बारीक करूया. तर पाहू शकता 2 मिनटं झालेली आहेत आणि छानपैकी वाफ निघालेली आहे. तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करून, लाईक करून, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नक्कीच अशी भेंडीची भाजी करून पहा.